हॅलो स्टुडंट. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मागच्या 1 वर्षापासून एक सुवर्ण काळ चालू आहे असं मी नक्की डेफिनेटली म्हणेल. कारण तुम्ही बघितलं असेल PSI ST असिस्टंट कंबाईल असेल, ग्रुप सी असेल, राज्यसेवा असेल, कंटिन्युअसली जागा वाढलेल्या दिसत आहेत. याला रिझन दोन आहेत: कोविडमध्ये झालेला बॅकलॉग आणि येणारे इलेक्शन्स. सेम कंडिशन तुम्हाला ॲग्री एमपीएससीच्या बाबतीत सुद्धा पाहायला मिळेल. ॲग्री एमपीएससीची आता एप्रिलमध्ये एक प्रिलिम झाली आणि एकाच शेड्यूलमध्ये आयोगाने 2 ॲडव्हर्टाइजमेंट दिलेल्या होत्या. एक एप्रिलमध्ये आता प्रिलिम झाली आणि येणारी जी प्रिलिम्स आहे ही आता 26 नोव्हेंबरला होणार आहे. ठीक आहे. सोबत सोबत आणखी एक आनंदाची बातमी आपल्यासाठी अशी आहे की आत्ताच्या येणाऱ्या आपल्या टेक्निकल एक्झाम्समध्ये, ज्याच्यामध्ये ॲग्री, फॉरेस्ट आणि प्लेन इंजिनिअरिंग ह्यांच्यासाठी जशी कंबाईन एक्झाम होती, याच एक्झाममध्ये आता फूड सेफ्टी ऑफिसर नावाचं पद सुद्धा ऍड केलेलं आहे. अगोदर फूड सेफ्टी ऑफिसरची रिक्रुटमेंट जी होती सरळ सेवेमार्फत होती आणि त्याच्यामध्ये 60 आणि 40 असा पॅटर्न होता. 60 क्वेश्चन फूड टेकचे होते आणि 40 क्वेश्चन अदर क्वेश्चन्स होते. अशी फक्त सरळ सेवा होती. आणखी उदाहरण जर द्यायचं झालं, इकडच्या जनरल एमपीएससी मध्ये चाइल्ड वेलफेअर ऑफिसर, महिला व बाल विकास अधिकारी नावाचं पद होतं. ते जसं अगोदर सरळ सेवेतून भरलं जात होतं, आता त्याला राज्यसेवेमध्ये ऍड केले. सेम पद्धतीची गोष्ट झालेली आहे. फूड सेफ्टी ऑफिसर हे जे पद आहे, अन्न व सुरक्षा अधिकारी, हे पद अगोदर सरळ सेवेनं होतं, आता आपल्या याच एक्झाम मध्ये होणार आहे. म्हणजे काय, जो सिलेबस तुम्हाला प्रिलिम्सला आहे, जो तुम्ही ॲग्रीच्या प्रिलिम्ससाठी वाचणार, फॉरेस्टच्या प्रिलिम्ससाठी वाचणार, तोच सिलेबस तुम्हाला फूड सेफ्टी ऑफिसरसाठी सुद्धा रीड करायचा आहे. मग आता डेफिनेटली आपण असं म्हणू शकतो, दगड 1 आणि पक्षी 3 किती मारायचे डिपेंड ऑन आवर स्कोर. ठीक आहे. आणि किती मरणार हे सुद्धा आपल्या स्कोरवरती डिपेंड ठरणार आहे, त्या एक्झामचा स्कोर. याच्या फूड सेफ्टी ऑफिसरचे जे काही बॅचमेंट्स होते राहुरीमधले, त्यांच्याकडनं अपडेट घेतल्याच्यानंतर असं लक्षात आलेलं की डिपार्टमेंटमध्ये सध्या प्रमोशनचं काम चालू आहे. प्रमोशन झाले की डेफिनेटली ही ॲड येणार आहे. 2019ला शेवटची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती, त्याच्यामध्ये 44 ते 45 पदं होते आणि आता जवळपास 89 ते 100च्या दरम्यानमध्ये फूड सेफ्टी ऑफिसरच्या सुद्धा जागा राहणार आहेत. आपल्याला याचा प्रिलिमचा सिलेबस माहिती आहे. मेन्सचा सिलेबस जरी आपल्या समोर नसेल तरी आडवा उभा कसाही सिलेबस येऊ द्या, आपण रेडी आहेत सिलेबस घेण्यासाठी, किंवा फूड टेकची फॅकल्टी रेडी आहे. ठीक आहे. चला, आता हे एकंदरीत जे काही फीचर्स असतील किंवा बॅच असेल, हे सगळं तुमच्यासाठी सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उपस्थित आहे. आपली बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन जशा अगोदर चालल्या त्याच मोडमध्ये आता सुद्धा चालणार आहेत. आता बॅचचे फीचर्स काय, पण त्याच्या अगोदर सर तुम्ही काय स्वतःहून सांगता का की डिपार्टमेंटमध्ये ऍड येणार आहे किंवा जागा आहेत काय आहेत? ठीक आहे. आता हे चित्र आहे, 31 मार्च 2022 पर्यंत डिपार्टमेंटमध्ये ही अवस्था होते. याच्यामध्ये बघा, आपल्या ॲग्री एमपीएससी मधनं सगळ्यात टॉपचं जे पद भरलं जातं त्याचं नाव असतं DDA, म्हणजे कृषी उपसंचालक. या कृषी उपसंचालकाच्या एकूण मंजूर पद आहेत 284 आणि भरलेली पद आहेत 231. आता सध्या 53 जागा DDAच्या वॅकंट आहेत. ठीक आहे. डेप्युटी डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर. नंतरचं पद राहतं कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी. याच्या 800 जागा आहेत, त्याच्यापैकी 540 भरलेले आहेत आणि 260 जागा सध्या वॅकंट आहेत. आणि 3 नंबरचं जे पद राहतं, ज्याला आपण म्हणतो मंडळ कृषी अधिकारी, सर्कल ॲग्रिकल्चर ऑफिसर, यांचे 1652 पदे महाराष्ट्रात मंजूर आहेत. त्याच्यापैकी 1168 भरलेत आणि वॅकंट आहेत 484. एवढ्या जागा तुम्ही टोटल जर केलं तर जवळपास हे 800 जागा होतील. 797 जागा आहेत सध्या वॅकंट आहेत आणि इलेक्शन तोंडावरती आहेत. कुठलंच गव्हर्नमेंट कुठल्याच कंडिशनमध्ये इलेक्शनच्या तोंडावरती रिस्क घेत नसतं. बरं, ते तर रिस्क घेणार नाहीत, पण आयोगाने सुद्धा शेड्यूलमध्ये दिलेलं आहे. विद्यार्थी चुकतो कुठं? ॲव्हरेज मी तुम्हाला सांगतो, आता जी 30 एप्रिलला जी प्रिलिम झाली, 30 एप्रिलमध्ये जी प्रिलिम झाली, आपली जेव्हा फर्स्ट बॅच चालू झालेली होती, ही एक्झॅक्ट 1 वर्ष अगोदर चाललेली होती. त्यावेळेला जवळपास 200 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं होतं. कधी? आता या एप्रिलमध्ये एक्झाम झाली आणि मागच्या वर्षी एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं होतं. त्यांच्यासमोर काही स्पष्ट नव्हतं, सिलेबस नाही, जागा नाही, काहीही गोष्ट नाही. हे कुणासाठी असतं? एकदा मार्ग ठरवला ना, बस संपला विषय. ॲव्हरेज कॅन्डिडेट काय विचार करतो मी तुम्हाला सांगतो, तो तिथं चूक करतो. ॲव्हरेज कॅन्डिडेट काय करणार? आता आयोगाने कधी दिलेले? जुलैच्या शेड्यूलमध्ये ऍड दिलेली आहे, जुलैमध्ये ऍड येणार. आता ही लास्ट वीकमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट आली, तोपर्यंत विद्यार्थी काहीच करत नाही. तोपर्यंत विद्यार्थ्याचं काहीच फिक्स नसतं, मला हे करायचं ते करायचं. तुम्ही काहीही करा, मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही ॲग्री एमपीएससी करा, काहीही करा, पण फिक्स ठरवा आणि लगेच ऍक्शन घ्या, डिले करू नका. ठीक आहे. आता हे जुलै मंथमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे, तोपर्यंत तुम्ही जर वेट केला तर तुमचा बॅचमेंट काय करतो, तुमच्या सोबतच विद्यार्थी काय करतो, 1 जुलैपासून अभ्यासाला लागतो. तुम्ही कधी लागणार? ऍड आल्याच्या नंतर. तुम्ही म्हणजे ॲव्हरेज विद्यार्थी सांगतोय, ऍड आल्याच्या नंतर डेफिनेटली सांगा ह्या विद्यार्थ्याने 1 महिना अगोदर अभ्यास चालू केलेला आहे. ह्यानं मराठीचा सर्वनामचा टॉपिक वाचलेला असेल, इंग्लिशचा एखादा कंजक्शन नावाचा टॉपिक वाचलेला असेल, पॉलिटी असेल, जॉग्राफी असेल. तुम्ही जेव्हा ॲव्हरेज कॅन्डिडेट जेव्हा एक टॉपिक वाचतो तेव्हा हा रिव्हिजन करत असतो आणि इथं परिणाम पडतो रिझल्टवरती.
मग आपण म्हणतो यार एवढ्या जागा होत्या, माझं सिलेक्शन नाही झालं. आपण मेन विचाराची प्रक्रिया चुकीची करतो. विचाराची प्रक्रिया चुकीची झाली की याचे सगळे फळं ऑटोमॅटिक रिझल्टला इम्पॅक्ट करत असतात. माझं सांगणं काम आहे, डिसिजन घेणे हे तुमचं काम आहे. ठीक आहे, चलो. बाकी मी तुम्हाला ही सगळी परिस्थिती सांगितली. इलेक्शन सुद्धा तोंडावरती आहेत. ऍडव्हर्टाइजमेंट मोठी येणार आहे. ऍडव्हर्टाइजमेंट मोठी म्हणजे आपल्याला 300 जागा आल्या. राज्यसेवेच्या 300 जागा आल्या. राज्यसेवेच्या 300 जागा तिथं अख्खा महाराष्ट्र स्पर्धा करतो. इथं आपल्याला 200-250 जागा, 300 जागाची जर ऍड आली तर किती सुवर्ण काळ. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे. आणि हे तेवढंच क्लिअर सांगतो, इलेक्शन झाल्याच्या नंतर जागा बंद होणार. मी असं नाही म्हणत क्लास सर्व्हरसाठी तेव्हाही जागा चालू राहतील, नाही. इलेक्शन संपल्याच्या नंतर गव्हर्नमेंटवरनं जो काही खर्च केलेला असतो इलेक्शनवरती, कुठलंच गव्हर्नमेंट नॉट विलिंग टू ऍडव्हर्टाइजमेंट कुणी भरण्याच्या मनस्थितीत नसतं. त्यामुळे जे काही आहेत हे 2 वर्षच फक्त बस. जे करायचं त्याच्यामध्ये फायनल करायचं, जे ठरवायचं ते फायनल करा आणि मूव ऑन व्हा. ठीक आहे, चलो नेक्स्ट. हा GR आहे, गव्हर्नमेंटच्या ट्विटर हँडलवरनं टाकलेला होता. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अखत्यारीतील अन्न सुरक्षा व औषध प्रशासन मुंबई यांच्या कार्यालयातील सहाय्यक आयुक्त ही क्लास 1 ची पोस्ट आहे. व गट अ ची आहे. आणि अन्न सुरक्षा अधिकारी गट ब हे संवर्गाचे नियम आता शासनाकडून सुधारित केलेले आहेत. आता शासनाने याच्यामध्ये ही जी भरणार आहेत, मी तुम्हाला जसं सांगितलं, आपली जी टेक्निकल सर्व्हिस आहे याच्या मार्फत भरल्या जाणार आहेत. IN विद्यार्थ्याला प्रश्न पडलेला, बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलं सुद्धा, सर याला आपण एलिजिबल राहू का. बेटा 2019 उदाहरण मी तुला सांगितलेलं आहे. 2019 सुद्धा 44 जागा होत्या. ऍग्रिकल्चर वाले सगळे एलिजिबल होते. ऍग्रिकल्चर वालेच नाही, इथं स्पर्धा दुसऱ्यांची सुद्धा आहे. जसं फॉरेस्ट्रीमध्ये तुम्हाला स्पर्धा अदर कॅन्डिडेटची आहे, तशी इथं सुद्धा आहे. इथं कशी आहे, ज्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्री हा सब्जेक्ट ग्रॅज्युएशनला होता ते सगळे विद्यार्थी इथं एलिजिबल राहणार. ठीक आहे, आपल्याला ग्रॅज्युएशनला कोर्स होता बायोकेमिस्ट्री. आपल्या ग्रॅज्युएशनच्या जेवढ्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्री रिलेटेड एखादा सब्जेक्ट सिलेबसला असेल ते सगळे याला एलिजिबल राहणार आहेत. त्यामुळे उशीर करू नका, जागा येणार आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. ऐन वेळेला धावपळ करण्यात काही पॉईंट नसतो. बॅचच्या फीचर्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकी भपाऱ्या आपल्याला हाणायला तशा जमत नाहीत आणि जमलेही नाही. जे आहे ते क्लिअर कट आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही गोष्टी सांगितल्या त्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, असं नाही एक कमिटमेंट आता दिल्यानंतर ती फॉलो नाही होणार. याच्यामध्ये 100% जे काय असेल रिझल्ट तुमचा महत्त्वाचा आहे. त्या अकॉर्डिंगली जसं मोल्ड व्हावं लागेल, काही गोष्टी ऍड करावं लागतात, काही गोष्टी डिडक्ट कराव्या लागतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्राईम मोठो असतो, रिझल्ट ओरिएंटेड. तर हे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं फीचर आहे. बॅचच्या ड्युरेशन आणि व्हॅलिडिटीच्या बाबतीत बघा, बॅच तुमची 1 वर्षाची असेल. ठीक आहे, 1 वर्षाची बॅच. आता तुम्ही जॉईन केली तर पुढच्या वर्षीपर्यंत, या दिवसापर्यंत तुमची व्हॅलिडिटी राहणार आहे. ठीक आहे, आणि आता टीचिंग जे आता नोव्हेंबर 2022ला 26 नोव्हेंबरला प्रिलिम्स होणार आहे. किती? 26 नोव्हेंबर. आता हा पुढचा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर म्हणजे पूर्ण नोव्हेंबर सुद्धा भेटला आपल्याला. 26 नोव्हेंबरला प्रिलिम्स होणार आहे. आपल्या हातामध्ये 5 महिने आहेत. 5 महिन्यामध्ये डू ऑर डाय काही जरी केला आणि चांगल्या पद्धतीने जरी अभ्यास केला तरी इथं करेक्ट कार्यक्रम होतो प्रिलिम्स. आणि 5 महिने फक्त प्रिलिम्स करायची. मागच्या विद्यार्थ्यांना ऑब्झर्व करा, मागच्या विद्यार्थ्यांचे उदाहरण डोळ्यासमोर आहेत आणि सगळ्या विद्यार्थ्यांना तेव्हाही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतोय. 5 महिने तुम्हाला फक्त आणि फक्त मी प्रिलिम्स शिकवणार. एकदा प्रिलिम्सचा टप्पा तुम्ही पार केला की मेन्सला कसं घेऊन जायचं हे आताच्या विद्यार्थ्यांना विचारायचं. ठीक आहे, त्यामुळं 26 नोव्हेंबर पर्यंत तुमचं प्रिलिम्स चालेल आणि प्रिलिम्सची 5 महिन्याची तुमची प्रिलिम्सची बॅच चालणार आहे. याच्यामध्ये फूड सेफ्टी ऑफिसरची सुद्धा चांगली संधी तुम्हाला चालून आलेली आहे. प्रिंटेड नोट्स ऑन पोस्टल ऍड्रेस, तुम्हाला प्रिलिम्सच्या जे नोट्स आहेत त्या तुम्हाला पोस्टाने हार्ड कॉपीमध्ये भेटतील. 26 नोव्हेंबर साठीचे जे विद्यार्थी आहेत, जे इंटिग्रेटेड बॅच जॉईन करणार आहेत, त्यांची मेन्स होणार आहे एप्रिल मंथमध्ये. कधी होणार आहे? एप्रिल. म्हणजे 26 नोव्हेंबरला प्रिलिम्स झाली की मेन्स कधी होणार? एप्रिल मंथमध्ये. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 5 महिने आहेत. ठीक आहे, आणि आम्हाला किती महिने भेटत आहेत मेन्सच्या नोट्स तयार करण्यासाठी? 10 महिने. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला प्रिलिम्सच्या नोट्स सध्याची कमिटमेंट अशी आहे, सावकाश आहे का आणि शांतता आहे का? सध्याची कमिटमेंट अशी आहे, प्रिलिम्सच्या नोट्स तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये घरी पोस्टाने भेटतील. मेन्सच्या नोट्स तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये भेटतील. पण एप्रिल मंथपर्यंत जर आमच्या मेन्सच्या नोट्स रेडी झाल्या तर तुम्हाला त्या हार्ड कॉपीने सुद्धा आम्ही द्यायला तयार आहोत. आम्ही म्हणजे PK ॲग्री अकॅडमी. ठीक आहे, पण कमिटमेंट सध्याची तुम्हाला मेन्सच्या नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये, प्रिलिम्सच्या नोट्स हार्ड कॉपीमध्ये. ठीक आहे, विद्यार्थी शब्द जपून वापरतो, विद्यार्थी शब्द धरून बसतो. त्यावेळेला झालं तर स्वतःहून देईल आणि नाही झालं होऊ शकतं काही. ठीक आहे, फ्युचरला कन्सिडर न करता मी प्रेझेंटमध्ये बोलतोय. काही होऊ शकतं नोट्स आमच्याकडून रेडी नाही होणार, होऊ शकतं नोट्स रेडी होतात. नोट्स रेडी झाल्या तर मेन्सच्या सुद्धा हार्ड कॉपीमध्ये देईल. नाही जर झाल्या तर तुम्हाला प्रिलिम्सच्या हार्ड कॉपी आणि मेन्सच्या सॉफ्ट कॉपी. ठीक आहे, डेली लाईव्ह लेक्चर्स तुमचे मॉर्निंग सेशनला असतील.
मॉर्निंग सेशनला याच्यामुळे की आपल्या इव्हिनिंगला मेन्सच्या सगळ्या बॅच चालू आहेत, MCRची सुद्धा बॅच आहे. या सगळ्या गोष्टी कन्सिडर करता तुमचे मॉर्निंग सेशन्सला होतील. काही वेळेला टाइम चेंज सुद्धा होऊ शकतो की अल्टर सुद्धा होऊ शकतो, तेवढे फ्लक्च्युएशन कुठेही चालत असतात. ठीक आहे. सेपरेट फॅकल्टी फॉर इच सब्जेक्ट. स्पीक ॲग्री अकॅडमीची ओळख ही फॅकल्टीमुळे बनलेली आहे. ज्या फॅकल्टीज आपल्याकडे प्रिलिम्सला होत्या, ज्या फॅकल्टीजने आपल्याकडे लेक्चर्स घेतलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना विचारायचं. विद्यार्थी आजही जेव्हा कंबाईनचा पेपर देतो तेव्हा त्याला डेफिनेटली कॉन्फिडन्स येतो की यार या लेवलचा अभ्यास आपला झालेला आहे, राज्यसेवा लेवलचा आपला अभ्यास झालेला आहे, तर ही प्रिलिम्स आपल्यासाठी काही नाही आहे. ठीक आहे. त्यामुळं फॅकल्टी हीच ओळख. हां नामांकित फॅकल्टी, त्यामुळे शब्द वापरलेला आहे. आज कुठलाही यूट्यूबचा व्हिडिओ बघा, MPSCची आपली प्लेलिस्ट बघा, त्यामुळे तुम्हाला फॅकल्टीचे सगळे व्हिडिओज दिसतील. ऑफलाईन व्हिडिओ सुद्धा डाउनलोड करू शकता नेट कन्झर्व करण्यासाठी. तर ऑफलाईन व्हिडिओ डाउनलोड करून, हा शब्द महत्त्वाचा आहे, अनलिमिटेड वेळा तुम्ही त्याला वॉच करू शकता, अनलिमिटेड वेळा पाहू शकता तुमच्या कन्व्हिन्सनुसार. आत्ताच्या कंडिशनला जो 30 एप्रिलचा पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी चुकला कुठं? विद्यार्थी चुकला प्रॅक्टिस करण्यामध्ये. सगळं ऑनलाईन चालू होतं, क्लासेस ऑनलाईन, हे ऑनलाईन, सगळं ऑनलाईन, टेस्ट सिरीज सुद्धा ऑनलाईन. विद्यार्थी ऑफलाईन टेस्ट सिरीजचं खूप महत्त्व राहतं. तुम्हाला आम्ही किती जरी शिकवलं बाळा, किती जरी तुला ऑनलाईन शिकवलं, तू ऑनलाईन टेस्ट दिल्या, सगळ्या गोष्टी दिल्या, पण तुझं ॲक्च्युअल टेम्परामेंट तुला कुठं चेक करायचं असतं? एक्झाम हॉलमध्ये. त्यावेळेला ऑफलाईन पेपर होतो. त्यामुळं शेवटी ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला पोस्टल ॲड्रेसवरती भेटणार. त्याचा ॲनालिसिस जे आहे, तुम्ही पेपर सॉल्व्ह करायचा, तुम्हाला OMR शीट भेटणार, पेपर भेटणार, घरी शांततेत पेपरचा जो टाईम असतो त्या कालावधीमध्ये टाइम टेबल लावायचा, टायमर लावायचा, पेपर सॉल्व्ह करायचा आणि त्याचा ॲनालिसिस लगेच तुम्हाला आपल्या बॅचच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये दिसेल. हे कधीची गोष्ट आहे? नोव्हेंबर मंथमध्ये हे तेव्हा घडणार. ठीक आहे. ओके. प्रिलिम्स संपली 26 नोव्हेंबरला. तिथून पुढे एप्रिल मंथमध्ये म्हणजे 5 महिने तुमची मेन्स चालेल. ठीक आहे. मला असं नाही वाटत की 5 महिने तुमची फक्त प्रिलिम्स चालली तर तुमचा रिझल्ट येणार नाही, 5 महिने मेन्स चालले तर रिझल्ट येणार नाही, आणखी काय पाहिजे. ठीक आहे. त्यामुळं तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितलं की जो काही निर्णय घ्यायचा ना तो लवकर घ्यायचा. लवकर निर्णय घेतला, आम्हाला प्रिपरेशन किंवा चांगलं द्यायला वेळ भेटतो, तुम्हाला प्रिपरेशन करायला किंवा आमच्याकडून जास्त शिकायला तुम्हाला सुद्धा वेळ भेटतो. आपण काय करतो, ॲडव्हर्टाइजमेंट जास्त आली की बाकीचे सगळं सोडून देतो. चला 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 ॲग्री MPSC करू, तिकडे जागा जास्त, चला 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 ते करू, मध्येच काहीतरी दुसरं येतं, कृषी सेवक, चला कृषी सेवक करू, अभियान रिझल्ट येत नसतात. ठीक आहे. 5 जुलैपासून बॅच चालू होणार आहे. फी स्ट्रक्चर जसं पहिल्या बॅचपासून चालत आलेलं आहे तसंच फी स्ट्रक्चर ठेवलेलं आहे, कुठेही फीस वाढवलेली नाही. ऑनलाईन बॅचसाठी तुम्हाला 16,000 वन टाइम फीस पे करायची आहे. ऑफलाईन बॅचसाठी 20,000 एवढी फीस तुम्हाला पे करायची आहे. आता फीस कुठं भरायची याच्या डिटेल्स बघा. फी स्ट्रक्चर लक्षात आलेलं असेल, थोडंसं साईडला होतो, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. वरती फोनपे गुगल पेचा नंबर आहे, त्या नंबरवरती 7709838690 या नंबरवरती पेमेंट करायचे. काही विद्यार्थ्यांना जर ऑनलाईन किंवा बँकेतून ट्रान्सफर जर करायचं असेल तर त्या बाकीच्या डिटेल्स मी तिथे दिलेल्या आहेत. फोनपे वरती करताना इथे तुम्हाला गणेश राठोड असं नाव दिसेल, तरी सुद्धा तुम्हाला त्याच नंबरवरती पेमेंट करायचं आहे. ओके सर, पेमेंट झाल्यावर काय करायचं? पेमेंट झाल्याच्या नंतर प्ले स्टोअरवरनं हे ग्रीन लोगो असणारं ॲप इन्स्टॉल करायचं. राईट. ॲप इन्स्टॉल करताना 2 गोष्टी तुम्हाला भराव्या लागतात. पहिली युजर नेम आणि दुसरी राहते रजिस्टर्ड मोबाईल नंबर. युजर नेम म्हणजे तुमचं नाव आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर, जो नंबर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये टाकलेला आहे. ह्या 2 गोष्टी. ॲप इन्स्टॉल केलं, लॉग इन केलं, ॲप ओपन करायचं. खाली बॉटमला वेगळे सेक्शन्स दिसतील, इथं प्रोफाईल नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसतो. या प्रोफाईल नावावरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ह्या 2 गोष्टी ॲपेड होतील, त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तुम्ही जो पेमेंट पे केलेला आहे फोनपे गुगल पेवाला त्याचा एक स्क्रीनशॉट, त्याच्यामध्ये तुमचा ट्रान्झॅक्शन ID दिसला पाहिजे. या 2 गोष्टी तुम्ही ज्या नंबरला पेमेंट केलं त्याच नंबरला व्हॉट्सअप करायचे. क्लिअर. आणखी गोष्ट, बॅच 5 तारखेपासून स्टार्ट होती ना, तुम्हाला 3 आणि 4 तारखेला बॅचमध्ये ॲड केलं जाईल. असं नाही तुम्ही आज पेमेंट केले की लगेच ओरडायचं नाही सर बॅचमध्ये ॲड नाही झालो. सगळे विद्यार्थी एकदाच इथपर्यंत ॲडमिशन ठेवणार आहोत, एकदाच विद्यार्थी सगळे बॅचमध्ये ॲड केले जातील. 3 आणि 4 तारखेला तुम्हाला ॲड केल्याच्या नंतर मेसेज येतो. सर हे सगळं कशामुळे सांगताय? कारण हे सगळे आलेले मागचे अनुभव आहेत. विद्यार्थी पेमेंट करतो, विद्यार्थी म्हणतो सर झालो नाही ॲड, इतक्या दिवस झालं पेमेंट करून, असं तसं तसं ते बरंच काही चालतं. ठीक आहे. त्यामुळे हे सगळं तुम्हाला क्लिअर कट सांगितलेलं आहे. ओके चलो नेक्स्ट. तुमच्या पेमेंटचा ट्रान्झॅक्शन ID वाला स्क्रीनशॉट, तुमच्या ॲपच्या लॉग इन डिटेल्स तुम्हाला या नंबरवरतीच पेमेंट करायचं आणि याच नंबरवरती व्हॉट्सअप करायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यासोबत एक मेन्शन करायचं की इंटिग्रेटेड बॅच, एवढा फक्त खाली मेसेज द्यायचा, कारण बाकीचे सुद्धा पेमेंट त्याच्यावरती चालू राहतात. ठीक आहे. चलो
माझ्या साईडने जेवढी होती, जेवढी इन्फॉर्मेशन मला देणं आवश्यक वाटलं तेवढी इन्फॉर्मेशन किंवा त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे. डिसिजन इज युअर्स. जो काही निर्णय घ्यायचा तो लवकर निर्णय घ्यायचा. चलो, बाकीच्या सगळी माहिती माझ्या साईडने तरी सांगून झालेली आहे. या व्यतिरिक्त जर तुमचा काही डाऊट असेल किंवा तुम्हाला काही जर विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. आयदर या नंबरवरती फोन करा. अकॅडमीचे 2 नंबर आहेत खाली जे दिसतात ते 898390 हा 90 आणि हा 89, दोन्ही एकच नंबर आहेत. 8983898529 8983908529 हे 2 अकॅडमीचे ऑफिशियल नंबर आहेत. या नंबरवरती जर तुमची क्युरी फिलफिल नाही झाली तर तुम्ही या माझ्या पर्सनल नंबरवरती देन अँड देन ओनली फोन करायचा. अगोदर या 2 नंबरवरती माहिती विचारू शकता. ठीक आहे, चला, मला जेवढी आवश्यक वाटली होती तेवढी माहिती मी दिलेली आहे. भेटूयात 5 जुलैला बॅचमध्ये. थँक्यू सो मच अँड विश ऑल द बेस्ट.